बाहेर मस्त पाऊस चालू होता आणि घरात टीव्हीवर मस्त पावसाच्या बातम्या चालू होत्या बघा. सोलापुरात बार्शीत जोरदार पाऊस आणि भोगवती नदीची पाण्याची पातळी ओलांडली. अशा पावसाच्या बातम्या बघायला मला खूप आवडतात. कारण आहे ना, घरात बसायचं मस्त आणि बाहेर पावसाचा आनंद घ्यायचा आणि बातम्यावर पाहून कळतं की कुठं किती पाऊस पडलाय ते. पण खरं सांगू का, पावसाचं सुद्धा आहे ना लग्नाळू मुलीसारखं झालंय. नुसतं पुणे मुंबई पाहिजे, गावाकडं नकोच म्हणते. आता या बातम्यांमध्ये एवढं दाखवतात की पार घर वाहून चालली, इकडे एवढा पाऊस झाला, तिकडे एवढा पाऊस झाला. पण आमच्या इकडे अजिबातच पाऊस नाहीये. फक्त तेवढं जमीन ओली करतोय, तिकडे जोरदार पडतोय म्हणून इकडे फक्त ताकाची तहान पाण्यावर भागवतोय तो, असं झालंय. एवढा काय पाऊस नाहीये. तर बघा बाहेर मस्त वातावरण झाले पावसामुळे, सगळीकडे हिरवळ पसरली आहे. आणि सार्थक शाळेतून आला होता आणि त्याला ना मॅगी खायची होती. कारण आता बस स्टॉपपासून घरापर्यंत येईपर्यंत थोडासा भिजला होता ना. तर साहेबांची फरमाईश होती आता मी मस्त गरम गरम मॅगी खायची. मी म्हटलं मी साध्या पद्धतीची मॅगी बनवून देईन तुला. तर म्हटलं नाही, मला तशी नाही बनवायची. मला ती नाही का, आपण आधी चायनीज कसं आधी उकडून घेतो आणि सगळे चायनीजचे ते सॉस वगैरे ते सगळं टाकून मला तशी पद्धतीची बनवायची. म्हटलं मग तुझी तूच बनव. कारण एवढं काय माझा मूड नव्हता, कारण बाहेर पाऊस पडत होता आणि सर्दीमुळं आणि आजारपणातून आता उठल्यामुळं असं काय कधी पण उठून मला स्वयंपाक बनवायला अजिबात आवडत नाही. आणि आता एवढं सगळं प्रकार करायचं म्हणजे भरपूर वेळ किचनमध्ये उभं राहायला लागतं. असं काय मला बनवायचा कंटाळा आला होता असं काय नाही, पण माझा मूडच नव्हता. म्हटलं चला तुझं तू बनव. आणि त्याने ना सगळं असं मोबाईलवर पाहून पाहून अगदी व्यवस्थित बनवली होती. एकदम भारी झाली होती मॅगी. चायनीज टाईपमध्ये रेसिपी ट्राय केली होती त्याने. मला तर खूप आवडली खरंच. मी खाल्ल्यावर त्याला म्हटलं की आपण आता इथून पुढे ना याच पद्धतीने मॅगी बनवत जाऊ, जेव्हा केव्हा बनवू तेव्हा. कारण मला ही टेस्ट खूपच आवडली होती. थोडंसं गरम लागलं म्हणून मी चेहरा तसा केला, नाही तुम्ही म्हणाल की मोलाचं कौतुक करते. आणि मॅगी काय एवढी खास झाली नसेल, नाही खरंच मॅगी खूपच टेस्टी झाली होती. मी आणि सार्थक आम्ही दोघांनी मस्त आहे ना 4:15 वाजले ते बघा घड्याळामध्ये. तर मस्त टी व्ही पाहता पाहता बाहेर पावसाचा आनंद घेत घेत मस्त गरम गरम मॅगी एन्जॉय केली. खरंच आपल्याला कोणी अशा आयत्य खायला दिलं ना तर मला तर खूप आवडतं. कारण रोजच आपण सगळ्यांना आयतं खाऊ घालत असतो. पण आपल्याला साधं कोणी बेचव जरी खायला दिलं ना तरी ते आपण खूप आनंदाने खातो, हो की नाही. तर चला, मी ह्यांना आहे ना रुमाल आणायला गेले होते तेव्हा हे श्रग मला समोरच दिसलं होतं दुकानामध्ये. तर ते मला खूप आवडलं आणि खूप दिवसापासून मला ते घ्यायचं होतं आणि फायनली मी ते घेऊनच आले. तर घातल्यावर बघा किती छान वाटते ना, अगदी स्वेटरचं पण काम करते आणि ओढणीचं पण काम करते. तर चला मग, आवडलं असेल व्हिडिओ तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला मग, बाय.